मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून मार्केट फॉल चालू होता. त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक चांगली रॅली आली, परंतु ह्या रॅलीमध्येच बँक ऑफ अमेरिकेने थोडं टेन्शनजनक एक स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की चायनीज मार्केट सध्याच्या कंडिशनला 2015 सारखं पुन्हा एकदा क्रॅश होऊ शकतं. होय मित्रांनो, त्यांचं म्हणणं आहे की त्यांचा जो हँगसेंग आहे किंवा MSCI चायना इंडेक्स आहे याच्यामध्ये ते 2015 मध्ये ना जवळपास 30% पेक्षा जास्त वाढले होते आणि त्याच्यानंतर 50% पेक्षा जास्त पडले, जी लेवल त्यांची अजूनही रिकव्हर झालेली नाही. आणि आता पुन्हा तेच होतंय, तोच पॅटर्न पुन्हा घडतोय. त्यांचं म्हणणं असं आहे की हे चायनीज मार्केट पुन्हा एकदा जागतिक मार्केटमध्ये सेलिंगचं कारण बनू शकतात 2025 साठी, आणि ज्याच्यामुळे खूप मोठी मंदी इंडियन मार्केट आणि अमेरिकन मार्केटमध्ये येऊ शकते. तर तुम्हाला काय वाटतं, ह्याचा परिणाम आपल्यावर किती होईल? आणि महत्त्वाची गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टींमधून भिवू नका. आम्ही याच्यावर डिटेल पॉडकास्ट पण बनवलाय. हा पॉडकास्ट अवश्य पहा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करा विसरू नका.